नमस्ते. मी तुमच्या गावची कृषी अधिकारी नंदा संतोष बोबडे. आज तुम्ही आपला क्रॉपसॅप अंतर्गत पवारवाडी गावामध्ये आपण रब्बी ज्वारीची तिसरा शेती शाळेचा प्रशिक्षण वर्ग आयोजित केलेला आहे. तरी उपस्थित सर्व महिलांचे मी कृषी विभागातर्फे स्वागत करते व पुढील सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी तोरगे साहेब व देवगुडे मॅडम देणार आहेत. तर आपण त्यांच्याकडून सर्व शेती शाळेच्या आजच्या तिसऱ्या वर्गाची माहिती जाणून घेऊया. नमस्कार. मी सहाय्यक कृषी अधिकारी भानुदास चोरगे, सजा सोनगाव. तर आपली ह्याही अगोदर आपली भेट झालेली आहे. तर या ठिकाणी आपण पवारवाडी गावात शेती शाळेचा ज्वारी शेती शाळेचा वर्ग तिसरा घेत आहोत. तर तिसऱ्या वर्गाला आपण ज्वारीच्या आता उगवण चांगली झालेली आहे, व्यवस्थापन तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे त्याची खुरपणी कोळपणी व्यवस्थापन केलेलं आहे. तर त्याच्या पुढची प्रोसेस काय करायची, कीड रोग व्यवस्थापनाचा आज वर्ग आहे, तर तो आपण घेणार आहोत. तर यामध्ये आता आपण हा छोटासा चार्ट बनवलेला आहे. हे तुम्हाला ज्वारीचं ताट दिसतंय, जसं हे ताट आहे तसं दिसतंय का? या पद्धतीनं इथे ताट आपण आखलेलं आहे, चित्र काढले, दिसतंय का सगळ्यांना? दिसतंय. तर याच्यामध्ये काय केलंय आपण, हा जे वरचा भाग असतोय, आता याच्यात कीड रोग व्यवस्थापनामध्ये हा शेंड्याचा भाग आहे, ह्या मुळ्या आहेत, त्याला खोड म्हणायचं, आणि हा मधला भाग. तर याच्यामध्ये जी कीड असते ती कीड कशा पद्धतीने पडते ते आपण सांगणार आहोत. तर सरासरी आपण करायचं काय आणि किडी कुठल्या कुठल्या पडतात आणि रोग कुठले कुठले पडतात ते आज आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा, शाखेवाडीची अवस्था आहे. रोपाची उंची 0.45 सेंटीमीटर आहे. आता याच्यामध्ये आपण सॅम्पल गोळा केलेत. मावा आहे, खोडकीड आहे, लष्करी आळे आहे आणि करपा आहे, आणि त्याच्याबरोबर हे सुद्धा आहे, मित्र कीटक सुद्धा आहे. आपण बघू शकता. या जरा पुढे. तर या ताटावर मावा कीड पडलेली आहे. या पद्धतीने हा मावा आहे, दिसला हो का? मावा दिसतोय त्याच्यावर पडलेला पिवळा मावा. पानाच्या खालच्या बाजूला ज्वारीच्या मावा कीड पडलेली आहे. तर ही काय करते, मावा कीड ज्वारीच्या पानातला रस शोषून घेते आणि पानातलं हरितद्रव्य कमी होऊन अशी ताट त्यातलं हिरवा रंग कमी होणार, पिवळी पडणार आणि करपल्यासारखी होणार. तर त्याच्यामध्ये आपण ही जी ढालकीड आहे, लेडी बर्ड बिटल, हा अशा प्रकारचा असतो. तो लाल रंगाचा असू शकतो, पिवळ्या रंगाचा असू शकतो, करड्या रंगाचा असू शकतो. आता मी तर कागदावर चिकटवलेला आहे, तो उडून जातोय म्हणून कागदावर चिकटवलाय. तर हा आपला मित्र कीटक आहे. तुम्हाला दाखवायसाठी आपण एक सॅम्पल आणलेला आहे. तर हा शत्रू कीटक नाही. हा जे मावा आहे, माव्याची पिल्ल, तो खातो दिवसभर. त्याचं एकच काम असतं, माव्याला शोधायचं आणि खायचं. मग हा जर शेतामध्ये असेल तर तो मित्र कीटक आहे आणि तो मावा खातो. म्हणजे तुम्हाला ह्याचं प्रमाण जास्त असेल तर काय कीड आहे म्हणून वाटायचं कारण नाही. जर अशा प्रकारची कीड पडली तरच कीड, पण मित्र कीटक सुद्धा आपल्याला माहित पाहिजेत. शत्रू कीटकाबरोबर मित्र कीटक. मावा म्हणजे शत्रू कीटक, हा मित्र कीटक. मग असं पडलं की काय म्हणायचं, मित्र कीटक आहे, बरोबर. आता या ठिकाणी हे जे पान आहे, हे आता आपण साधारण 1.5 महिन्याच्या ज्वारीचं पान काढलेलं आहे, सॅम्पल जसं प्लॉट मिळेल तसं काढलंय. तर या ठिकाणी याला शेंडे करपा आलेला आहे, बरोबर. आपल्याकडं कोण म्हणतं तांबरा पडलाय, दुसरं काय म्हणता तुम्ही गावठी भाषेत? तांबराच म्हणता ना. हा, तांबरा पडलाय, कडका फिरलाय थंडीनं, असं पण म्हणता ना. हा, कडका पडलाय. तर होतं काय, ह्या दिवसात टेम्परेचर कमी जास्त होत असतं, थंडी पडती, कधी थोडं ऊन पडतं, त्याच्यामुळं अशा प्रकारचा करपा, तांबेरा हे रोग ज्वारीवर पडतात. मग त्यासाठी काय करायचं, कॉपर ऑक्सीक्लोराइड 15 लिटर पाण्यात 30 ग्रॅम मिसळून त्याची फवारणी करायची. ती फवारणी केल्यानंतर अशा प्रकारचं करपा, तांबेरा हे रोग ज्वारीवर पडत नाहीत. ओके. आता हे जे आहे, हे तळाकडचं पान पिवळं पडलंय, बरोबर. मग ह्याला तुम्ही तांबेरा म्हणणार का?
नाही, हा तांबेरा नाही, तळाकडचं पान हे पालाच्या कमतरतेमुळे पिवळं पडू शकतं. मग त्यावेळेस काय करायचं, आता हे शेंड्याकडचं पान जर फिक्कट पिवळं पडलंय तर कशाची कमतरता समजायची? नायट्रोजनची कमतरता, म्हणजेच युरियाची कमतरता किंवा नत्राची कमतरता म्हणायचं. मग त्याला काय करायचं की 1 गुंठ्याला 1.25 किलो युरिया किंवा अमोनियम सल्फेट हे तुम्ही ज्वारी महिन्याचे असताना ज्यांनी ज्वारीला दिले त्यांचं अशा प्रकारे पिवळं पडणार नाही, म्हणजे ते हिरवगार राहणार. मग सगळ्यांनी ज्याला पाण्याची सोय आहे त्यांनी युरिया किंवा अमोनियम सल्फेट हे पाणी पाजताना पाण्याबरोबर द्यायचं. 1 गुंठ्याला 1.25 किलो, 1 किलो 250 ग्रॅम द्यायचं. अशा पद्धतीने दिलं तर ह्या प्रकारचा कोणताही कमतरता तुम्हाला दिसत नाही. ओके. ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही त्यांनी नॅनो युरिया हा 15 लिटर पाण्यात साधारण 50 मिली टाकायचा आणि त्याची फवारणी करायची. नॅनो युरिया नसेल तर नॅनो DAP फवारलं तरी तुमचं नायट्रोजन फॉस्फरसची कमतरता भरून निघते, झाडाची वाढ चांगली होते. हा जे चिकटा दिसतोय ना तुम्हाला, हा चिकटा पडलेला त्याच्यामुळे सुद्धा पानं करपतात, पण हा चिकटा ऍक्च्युली जी कीड आहे याच्यावर चिकट्याची, त्या किडीमुळे त्याची विष्ठा याच्यावर येते आणि तो चिकट द्रव्य येतो. हा माव्यामुळे सुद्धा चिकटा येतो. मावा काय करतो, त्याच्या शरीरातनं गोड पदार्थ सोडतो. तो गोड पदार्थ मुंग्या खायला येतात, म्हणजे साखर असते आणि ते एकमेकाचे शत्रू असतात. मग मुंग्या काय करतात, माव्याच्या शत्रू किडींचं संरक्षण करतात. माव्याची शत्रू किडी कोण, तर ही मी दाखवली ती. मग मुंग्या काय करतात, माव्याला खात नाहीत. कुणाला खातात, माव्याचा जो शत्रू आहे त्या किडीला खातात, म्हणून ते संरक्षण करतात. तर या पद्धतीने हे दाखवलं. तुम्हाला दुसरं दाखवतो. या ठिकाणी तुम्हाला हे बघा, पुढे दाखव रे, ये इकडं. हो का, ही दिसली, पोंग्यामध्ये आळी आहे, दिसली ही. तर ही लष्करी आळी आहे. हिला दिसतंय का, कोक्यात खाल्ले. ही जर मधला कोका खाल्ला तर पूर्ण ताट तुमचं खराब झालं. तर ही काय करते, ही खूप मोठ्या प्रमाणात खाती. सगळ्यात जास्त नुकसान ज्वारी मका ह्या पिकात होत असेल तर ह्या खोडकिडीमुळं आणि लष्करी आळीमुळे होतं. तर हे नुकसान सुद्धा आपण टाळू शकतो. त्यासाठी तुम्ही ज्वारी जर 10 दिवसाची असताना जी फवारणी करता कीटकनाशकाची, ती फवारणी केली तरी कीड कमी प्रमाणात येते. आणि तुम्ही महिन्याची असताना जरी किडीची फवारणी केली कीटकनाशकाची, 1 महिन्याची ज्वारी असताना 15 लिटर पाण्यात 30 मिली क्लोरोपायरीफॉस किंवा 15 लिटर पाण्यात 15 मिली तुमचं लॅम्बडासायहॅलोथ्रिन म्हणजेच कराटे जे बाजारामध्ये उपलब्ध असतं, ते जर तुम्ही फवारणी केली तर तुम्हाला त्याच्यावर ज्वारीवर कीड पडत नाही. आता कीड आल्यानंतर काय करायचं हे तुम्हाला अगोदर सांगितलं. प्रिकॉशन म्हणून तुम्ही 1 महिन्याची ज्वारी असताना त्याच्यामध्ये निमार्क मारू शकता, दशपर्णी अर्काची फवारणी करू शकता. आणि तुम्ही आपलं अजरेक्टिन जे 1500 ppm 3000 ppm आहे ते तुम्ही 15 लिटर पाण्यात साधारण 40 ते 50 मिली मिसळून त्याची फवारणी करू शकता. की किडीचं तुम्हाला नियंत्रण होते. तर हे झालं आपण काळजी. समजा कीड पडलीच तर काय करायचं, बरोबर. तर त्याच्यामध्ये काय करायचं असतं की कीड पडल्यानंतर बरेचशे वेळेला आपल्याला काळजी घ्यायची असते पिकाची, की कीड पडल्यानंतर काय केलं पाहिजे. तुम्हाला आता शेतीशाळेच्या माध्यमातून आपण सापळे देणार आहोत. साप हा, सापळे आणि अजरेक्टिन देणार आहोत. तर ते सापळे जे आहेत ते सापळे 1 एकरासाठी 4 सापळे लावायचे.
4 सापळे प्रत्येकाला एकरी देऊन टाकायचे, ते लावायचे. त्याच्यामध्ये लूर्स आहेत, आज नसतील ना त्यांनी. हा, ते तुम्हाला उद्याच्याला देऊ आम्ही. तर ते सापळे लावू. तुम्ही शेतात आता ह्या रस शोषणाऱ्या किडे आहेत, तर त्याच्यासाठी पिवळे चिकट ट्रॅप मिळतात. तर ते साधारण 10 कार्ड तुम्ही लावायचे. म्हणजे ह्या उडणाऱ्या ज्या किड्या आहेत, तुडतुडे, पांढरी माशी, हे त्या पिवळ्या कार्डला चिकटून त्या मरून जातील. बरोबर. मग ते महिन्याची ज्वारी असताना लावलं तरी चालतंय. आणि हे कामगंध सापळे आहेत, ते तुम्ही आता उद्या दिले की मग आपण येऊ आणि त्याचं उद्या परवा दिवशी ते लावून टाकू. ते एकरी 4 लावायचे. प्रकाश सापळे सुद्धा तुम्ही बनवू शकता ज्वारीमध्ये, किंवा कुठल्याही पिकामध्ये बनवू शकता. तुमच्या बॅटरी पंपाला लाईट आहे का, बल्ब वगैरे लावू शकतो ना. मग तसं असेल तर ते घाम्याला घ्यायचं, त्या घाम्याल्यामध्ये पिवळा प्लास्टिकचा कागद किंवा त्याला पिवळा रंग द्या, त्याच्यावर लाईट लावा आणि संध्याकाळी प्रकाश सापळ्यामध्ये ते ज्या उडणाऱ्या किडे आहेत त्या सगळ्या पडून त्याच्यामध्ये मरतात. किंवा तुम्हाला सोलरचा जरी पिवळा ट्रॅप हवा असेल तर तो सुद्धा आपण उपलब्ध करून देऊ. तो काही फारसा महाग नसतो, पण एकदा तुम्ही आणला तर तुम्हाला 8-10 वर्ष बघायची गरज नाही. आता तुम्ही ज्वारीमध्ये आपण पक्षी थांबे हरभऱ्यासारख्या पिकात करू शकतो. ज्वारीत करायचे असतील तर पिकाच्या वर तुम्ही काठ्या उभ्या करून त्याच्यात सुद्धा पक्षी थांबे तुम्ही उभे करू शकता. टी आकाराच्या काठ्या उभ्या करायच्या आणि मग ते पक्षी त्याच्यावर बसले की त्यातल्या ज्वारीतल्या किडे सगळं वेचून खाणार. आता एकात्मिक कीड व्यवस्थापन मध्ये काय करायचं, आपण जे खोडकिडा, खोडमाशी ही जे आहेत, ह्याला आपण आता जे वाण केलेले आहेत ते आपण रोगप्रतिकारक्षमच वाण आहेत आपल्याकडे आहेत ते. दुसरी गोष्ट, आपण त्याला बीज प्रक्रिया कंपल्सरी केलेली आहे. तुम्ही इथं बघितलं शेतीशाळेला की आपण बीज प्रक्रिया केलेली आहे, कीटकनाशक, बुरशीनाशक. त्याच्यामुळं एवढं काय प्रमाण नसतंय. पण तरी सुद्धा जर हे आजार झाले, कीड पडली, रोग पडला, तर काय करायचं. समजा तुमची 1 महिन्याची ज्वारी आहे, तर साधारण 15 लिटर पाण्यात 5 ते 8 ग्रॅम इमामेक्टिन बेंजोएट किंवा क्लोरोपायरिफॉस 30 मिली 15 लिटर पाण्यात, बरोबर तुम्ही कॉपर ऑक्सीक्लोराइड 30 ग्रॅम याची मिश्रण करून फवारणी घ्या. तुमचं कीड रोग दोन्ही नियंत्रणात येईल. आणि एवढं मारून सुद्धा जर तुमचं कीड नियंत्रणात आलेले नाही, लष्करी आळी, तर तुम्ही त्याच्यावरच कोराजन घेऊ शकता किंवा कोराजनच्या वरचं डेलिगेट घेऊ शकता. पण जर आवश्यकता असेल तर ते पण आमच्या सल्ल्यानं घ्यायचं. अन्यथा कुठलंही रासायनिक कीटकनाशक फवारणी करायची नाही. काय होतं, आम्ही टेक्निकल नव्हतं, मला सांगत नाही, पण तुम्हाला टेक्निकल शिवाय समजत नाही. त्याचं इंटरनल नाव असतं. आता कराटेच्या औषधामध्ये लॅम्बडा साय हॅलोत्रिन म्हणून औषध आहे. मग ते किंवा आता हमला 550 म्हणलं तर त्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस 50%, सायपरमेथ्रिन 5% असं कीटकनाशक येतं. आणि ते मिश्र कीटकनाशक आपण 15 लिटर पाण्यात 30 मिली मिसळून त्याची फवारणी करू शकतो. तर त्यानं किडीचं नियंत्रण 100% होते. आता ज्वारीच्या पेरण्या तुमच्या एका वेळेस सलग झाल्यात का, थोड्याफार 2-4 दिवसाच्या फरकानं मागं पुढं असतील, बरोबर ना. आता काय करायचं, ज्वारी बऱ्यापैकी मला वाटतं पोटरीत आहे सगळ्यांची. हा, लहान आहे का. हा, मग आता काय करायचं, आता तुम्ही 05234 15 लिटर पाण्यात 100 ग्रॅम मिसळून त्याची फवारणी घ्यायची. आणि ती फवारणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रन सुद्धा आपण तुम्हाला देणार आहोत. तर ते मायक्रोन्यूट्रन सुद्धा तुम्ही 15 लिटर पाण्यात 50 मिली मायक्रोन्यूट्रन्स लिक्विड मध्ये 100 ग्रॅम 0050 आणि जे मायक्रोन्यूट्रियन्स आहे ते एक साधारण 15 लिटर पाण्यात 50 मिली मायक्रोन्यूट्रियन्स घ्यायचं आणि त्याची फवारणी तुम्ही करायची. म्हणजे ज्वारी आपली चांगली येते. एकदा ज्वारीला महिन्याची झाल्यानंतर खत दिल्यानंतर परत युरिया देत बसायचं नाही. फवारणीची खतं दिली, खुरपण केली व्यवस्थित, त्याचं आतलं गवत वगैरे स्वच्छ ठेवलं की ज्वारीचं पीक चांगलं येते. त्याला फारशी मेहनत काय घ्यायची गरज पडत नाही. फक्त तुमची विरळणी चांगली पाहिजे. दाट ज्वारी असेल तर पीक व्यवस्थित येणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. तुमचे काय प्रश्न असतील तर मला विचारा. म्हणजे औषधं तुम्हाला कृषी सेवा केंद्रात भेटणार, जे आमच्याकडून आहेत, कृषी विभागाकडून आम्ही देणार आहोत. आमच्याकडून जे उपलब्ध आहेत, मायक्रोन्यूट्रन्स आहे,
तुम्हाला अजाडिरेक्टिन कीटकनाशक, जैविक कीटकनाशक आहे, ती औषधं आम्ही तुम्हाला जी मोफत औषधं आहेत ती मोफत देणार. तुम्हाला ट्रॅप्स, लूर्स जे मोफत आहेत ते देणार. जे तुम्हाला आमच्याकडे उपलब्ध नाही ते थोड्याफार पैशाचं 100-200 रुपयाचं तुम्हाला विकत आणावं लागेल. याच्या पलीकडे जास्त खर्च नाही. तुमचं पीक चांगलं यावं एवढीच अपेक्षा. आपण आता याच्यानंतर एखादा वर्ग ज्वारी पासून प्रक्रियायुक्त पदार्थ असा एखादा वर्ग आपण घेणार आहोत. ते मी तुमच्या सगळ्यांची मागणी असेल तसं करूया. मग तुम्हाला आता ज्वारीपासून बिस्किट कसं बनवायचं, ज्वारीपासून लाह्या कशा बनवायच्या, ज्वारीचे पापड कसे बनवायचे, म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियायुक्त पदार्थ तुम्हाला शिकवले तर आपली ज्वारी उत्पादित झाल्यानंतर त्याचं करायचं काय ह्याचा प्रश्न तुम्हाला पडणार नाही. आणि दुसरी गोष्ट, तुमचा आहारात जरी ज्वारी वाढली खाण्याच्या तरी ज्वारीचा दर आपोआप वाढेल. आपण म्हणतोय ना ज्वारीला दर नाही, आपण नुसतं गहू खातोय. तुम्ही आहारात जरी ज्वारी खायला वाढवली, पोरांना भाकरी दिली, ज्वारीचं बिस्किट दिलं सकाळी, ज्वारीच्या लाह्या दिल्या, ज्वारीचे पापड भाजून खाल्ले हो, तर तुमचा आहारात ज्वारी वाढेल आणि तुम्हाला आपोआप विकायची कशी आणि काय कशी हा प्रश्न पडणार नाही. तब्येत पण सगळ्यांची चांगली राहील. झाडं मोजा 1 मीटर मध्ये. हा, 6, 7 झाली. इथपर्यंत 1 मीटर आहे. प्रत्येक झाडाच्या फांद्या किती आहेत, उपफांद्या किती फुटल्यात त्यांना फांद्या मोजा. त्या मोजायच्या. चार आहेत. चार का म्हणलं, सहा आहेत. हो का, 1 2 3 4 5 6 7 8 पानं आहेत एका झाडाला. आता तुम्ही आता ETL लेवल बघायची आपण. तर याच्यामध्ये या मॅडम या इकडं. तर तुम्हाला तुम्ही जे मोजले त्यातल्या, तर आता कीड तुम्हाला कीड रोग मग सरांनी जे आपल्याला कीड दाखवलं, शिकवलंय आपण मगाशी. तर त्या- आता इथं बघा कीड शिकवलेली तुम्हाला 1 मीटर मध्ये किती झाडं किडलेली दिसतात बघा. मोजा. हो का, 1, हे 2 किडले का, हे 3, 4, हे बघा याच्यावर पण कीड आहे, 5, 6. म्हणजे ETL लेवल पेक्षा जास्त कीड आहे. 1 मीटर मध्ये 1 ताटापेक्षा जास्त संख्या आहे ना खोडकिडीची. मग याच्यावर रासायनिक औषधाची आपण फवारणी केली पाहिजे. प्लॉटवर खोडकिडीचा लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे. आणि हा, हे का याच्यामध्ये आळ्या दिसल्या पाहिजेत. हो का, हो का, दाखवा इकडं. दाखवा इकडे, थांबा. हो का, फोटो काढ. हो का, हो का. आता या प्लॉटवर क्लोरॅन्टिडिनोप्रोल म्हणजेच कोराजेन किंवा इमामेक्टिन बेंजोएट यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी करायची. कोराजेन किंवा कराटे असं लक्षात ठेवा. दिसतंय का? हा, तर ह्या आळ्या आहेत. फोटो काढ द्यायचं. काढला ना. हा, मग ह्या अशा पद्धतीनं पिकाचं वरचं खोड किडीचा सगळा भाग खाऊन नुकसान करतात आणि तुमचं ज्वारीचं उत्पादन घटतंय. हा, तर हे प्लॉटला ETL लेवल पेक्षा जास्त किडीचं प्रमाण आहे, आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त. त्याच्यामुळे याच्यावर फवारणी घेतलेली. नमस्कार सर. आजच्या वर्गात आपण काय शिकलो? शेतीशाळेच्या वर्गात आजच्या शेतीशाळेच्या वर्गात आपण कीटक कसे, कोणते मित्र कीटक आहेत आणि कोणते शत्रू कीटक आहेत ते शोधण्यास शिकलो. छान आणि वाटलं का शेतीशाळेच्या वर्गात? खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. तुम्ही आता किडी बघितल्या. किडी खोड तुम्हाला लष्कर आळी आता ओळखता येईल का? येईल ना. हा, पण 1 मीटर मध्ये आपण 6 ताटांवर किडी होत्या, म्हणजे आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त आहेत. तर मग त्यावेळेस काय करायचं? फवारणी करायची कीटकनाशक. कोणत्या औषधाची फवारणी करायची? कोराजेन. कोणत्या? कोराजेन किंवा इमामेक्टिन बेंजोएट, ही तुम्हाला बाजारातली नावं सांगितली. क्लोरॅन्टिनिपोल किंवा इमामेक्टिन बेंजोएट यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी करायची किंवा क्लोरोपायरिफॉस 30 मिली 15 लिटर पाण्यात फवारलं तरी चालू शकते. म्हणजे तुम्हाला कीड रोग व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं ओळखता आलं आणि त्याच्यावर नियंत्रण सुद्धा करता आलं पाहिजे. करणार का? करणार. ओके.
सगळ्यांनी महाविस्तारचं यायचं ऍप घेतलं का मोबाईल मध्ये? घेतलं. त्याचा वापर करायचा चांगल्या पद्धतीनं, त्याच्यात बघायचं कीड रोग व्यवस्थापन. शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी, शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी, शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी. महाराष्ट्र महाराष्ट्र शासन शासन, कृषी विभाग. शासन कृषी विभाग. ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं